गजानन महाराज महात्म्य अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जय जी गणनायका लंबोदरा विनायका वासतव त्रिलोका गौरी सुता नमित तुझ वांगदेवी शारदे कृपा प्रसाद लाभू दे मती मंदा बुद्धी दे वरदायिनी होमज तैसे नमन देवांगणा कुलदेवेचे संतजना स्थिर करी मनमना गजानन महात्म्य लिहावया गजानन विजय ग्रंथ थोर भक्तजना आवडे फार पारायणे करीती नारी नर समाधान चित्ता होतसे परिप्रपंचाचा भार साहून करीती व्यवहार कुणी होती लाचार सेव्यान घडे हातुनी हुरहुर वाटे मनी रत व्हावे पारायणी रमाचे वाटे चिंतणी नतमस्तक चरणी व्हावया तयासाठी गजानना वाटे दिदली प्रेरणा ध्रुवंकुराची रचना हाते करून घेतसी तू स्तोत्ररूपी नमस्कार पठन मात्रे चिंता दूर अनुभवी ती जन साचार प्रचिती ज्यांना येतसे त्याचीच आज्ञा म्हणून चरित्र तयाचे लहान लिहावयासी कारण निमित्त मात्र मी असे मूळ पोथी ओव्या फार पारायणा लागे उशीर तयास्तव हे सार थोडक्यात रचिले उपासनाही त्यासाठी नामस्मरणे देवपाठी भक्त तारी तो संकटी पापताप भयहारक असा योगी गजानन शेगावा करण पावन मध्यानी बगती जना अकस्मात पातला माघवद्य सप्तमीस आला ज्ञान रवी उदयास सुखदायी सर्वासी भाविकांसी तारावया तिथी येईल अग्रवाल नामे त्यांचे बंकटलाल रत्न त्यासी वाटत असे अमोल गवसले हे भाग्य त्यांचे देवदास नामे सज्जन होता तिथे एक जण काही कारणे अन्नदाने घडले होते त्याग्रही उच्चिष्ट पत्रे बाहेर टाकिली ग्रहासमोर तिथे हा योगीवर गजानन पातला नसे काही तयापाशी पाहता वेडाभासे जनाची भोपळा एक पायासी वृत्ती सदा शांतती पत्रावरचे अन्न कण खाई एक वेचून भोपळ्यात नसे जीवन तरी न खंत मणी असे अन्न परब्रह्म जाणावया केली असे त्याची लीलया जना लागी पटवावया कृती ऐसी करीत असे बंकटलाला अगरवाल पाहता झाला निश्चल निघती त्या वाचे त्या बोल योगीच कोणी प्रगटला बंकटलाल नमिता झाला चित्ती संतोष पावला वृत्तांत तो कथिला देवीदासा कारणे पंचपक्वाने पान देवीदासी ठेव्या आणून गजानन करी सेवन सर्व एक करुनी जना माझी दामोदर देऊ कामने आणूनी नीर पाणी आणावया सत्वर जाता झाला त्या गृही समर्थांनी हास्य केले पाणी आहाळावरी प्याले ब्रह्म ओत प्रत भरले कृतीने त्या दाविले नाही तिथे भेदाभेद रसगोडी तसा स्वाद सर्व ठाई ब्रह्मानंद जाणणारे जाणती इति श्री गजानन महात्म्य प्रथमोध्याय समाप्त। श्री शुभभवतु। श्री गजाननाय नमः। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। जय विघ्न हरी गणराया एकदंता मोरया तव कृपेली हवया प्रेरणाही मिळत असे दीनानाथा दीनबंधो कृपा सागरा करुणा सिंधो सुख शांती सर्वत्र नांदो सद्गुरु समर्था गुरुवर्या करावया लीला अर्पण स्फूर्तिदाता गजानन पामर मी अज्ञान कार्य करीत तिच हे भाव जाणूनी बंकटाचा कृपा हस्त शिरिताचा जमाव होता भक्तगणाचा निगुणी जाती अकस्मात समर्थ जाता निगुणी ध्यास तोच नित्यमणी गोडन लागे अन्न पाणी क्षीणवृत्ती जाहली काय झाले तुझसी भवानी राम पुसे पुत्रासी बंकटलाल पित्यासी सांगे खोटेच पटवुनी ध्यानी मनी गजानन व्हावे वाटे ते पूजन शोधावया धावे म्हण भक्त खरा तोच असे रामाजी पंतनामे एक ग्राम माझी लौकिक वृत्तीचा तो सात्विक हेतू बंकटे कथी येला वयाने अस्ति वृद्ध भाव त्याचा अतिशुद्ध योगी पुरुष तो सिद्ध असावायसे वाटत असे तव सुकृत सत्य जाण तुझ झाले दर्शन नच पुण्याई वाचून घडे दर्शन योग्याचे रामाजी पंत देशमुख बंकटा दाविरे श्रीमुख एक एक माझी भाक सद्गुरुसी मज भेटवी बंकटलाला लाचार निघून गेले दिवस चार परी न सुटला निर्धार गजाननासी शोध घेण्याचा गोविंद बुवा हरिदास राहत होते टाकळीस येऊनी शेगावास महादेव मंदिरी थांबले कीर्तनाचा होता वार जमला तिथे जनभार होताची नामाचा गजर बंकटलाल प्रवेशला पितांबर नामे शिंपी एक होता तोही भाविक सांगे बंकटा सकळीक हेतू तोच मनातला ऐकून या समाचार योगीचा पाहती समोर संतोष वाटे मनी फार धाव घेती त्या ठाई जोडून या कर कमला माथा चरणी ठेवीला भगवंताची तया भेटला चित्ती पावला समाधान वदती महाराज तयाते द्यावे चून भाकरीते बंकट पितांबर आनंदीते इच्छा तीही पुरविली चून भाकरी खाता खाता वदले पितांबरा जाई आता नाल्यास पाणी अल्प असता तुंबावरून आण तू घाण असे ते पाणी खराब केले गुरांनी दुसरीकडून आणतो भरुणी वदता झाला पितांबर गजानन वजले तयासी दुजे जल न लगे मजसी तेचा न वेगेसी आज्ञा करीते जाहले तू आबुडेल ऐसे पाणी नव्हते कुठेही त्या क्षणी न भरावे ओंजळीनी ऐसी तयानी बजाविले
तळवे पदीचे बुडतील ऐसेच नाल्याचे होते जल होऊनी मणी निश्चल संत वाचना पाळिले मनात करुणी स्मरण तुंबा ठेविला असे जाण तो तिथे खळगा होऊन स्वच्छ पाणी दिसत असे चकित झाला पितांबरा तुवा भरुणी साचार उचली पाऊले झरझर सद्गुरु या दिसत असे खरा भाव खरी भक्ती नामस्मरणी रंगली ती तया भेटला श्रीपती उपासना फळा आली मणी पावणी समाधान वदती तया ऐका कीर्तन ऐकतो मी इथे बसून निरूपण येता रंगात विस्मृती गोविंद बुवा झाली गजानना वदती ओळ पुढली अर्थबोध ही त्यावेळी विशद करुनी सांगती बंकटलाल गृही जाता वदे पित्यासी वृत्तांता गृह आपुल्याना आता गजानना त्वरितो हो मानुनी बंकट वचना घरा आणिले गजानना सोमवार प्रदोष जाना दिनभाग्याचा लाभला असता जाता दीनमणी पूजिले आसनी बैसोणी चरणी मस्तक ठेवणी आशीर्वाद घेतला भावभक्तीचा नैवेद्य अनेक पक्वाडणे खाद्य सेवनी तृप्त योगी सिद्ध कृतार्थ करी भक्तासी इति श्री गजानन महाराज द्वितीय अध्याय समाप्त। श्री गजाननाय नमः। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। एक जगत चालक भगवंता तव कृपा तीच सता काय होणे सांगता आता भक्त तुझा सानिध्य तूच सांभाळशी भार पतितांचा करीशी उद्धार दिनांचा घेसी कैवार शिस्ती हस्त तुझा असो अग्रवालाच्या घरी गजानन वास करी भावतयाच्या जयावरी कृपा प्रसाद लाभत असे दूर दूरचे येती जन करीती तयाशी वंदना हास्यमुख करुणा घन वरदान तया देत असे होता ऐसे काही दिन उदया घेते नारायण घ्यावया सद्गुरूचे दर्शन साधू एक पातला होती तिथे गर्दी फार म्हणून उभा राहिला दूर मनी एकच हुरहुर पदस्पर्श होणे शक्य नसे लानवनीचा थर गोसावी तो चिंता तुर घेऊन या माघार जाणे हेची बरे नसे भावतयाचा आतून वजले ऐसा गजानन तीन वत्सल दयाघन बोलावून तया आणावे इच्छा एक त्यांच्या मनी गांजाची चिलम भरुणी समर्थासी अर्पण करुणी चरणी माया ठेवावा इतक्या माझी करीती खून काढी बुटी झोळीतून नवस तुझा के फेडून वाया वेळ दवडू नको गोसाव्यासी हर्ष झाला करिता झाला विनविला आठव माझा राहोबला नित्य नेमे आपणासी महाराज ठेवा चिलमीसी ऐसे वदुनी सद्गुरूसी धन्य माणी जीवनाशी नतमस्तक तो होऊनी वेद रुचा वदती गजानना चकित होती वैदिक ब्राह्मणा कधी गाती शास्त्रोक्त गायन लीला गणित दाविती चंदन चावक बेलकीपतिया नित्य गाती भजना याची पद हेची आवडे ते नित्य ऐकोणे भक्तगण कधी वदती गणगण गणात बोते स्वानंदाचे येता भरते मौनधारी कधी असते कधी भटकंती वणी राणी जान राव नामे शेगावात देशमुख घराणे विख्यात प्रसंग त्यांच्या जीवनात व्याधिग्रस्त असे तोच हो वैद्यांनी टेकी ते हात उपचार करुणी बहुत जवळ आणला प्राणात मती कुंठित जाहली घाबरून गेले गणगोत कुणी करीते आकांत होती सारे भयभीत स्थिती तयाची पाहुडी एकाप्त पुढे आला तीर्थ अंगारा द्यावे आला वचन ऐसे वदता झाला गेला बंकट सदनासी सांगितला वृत्तांत सर्वासी कर जोडिले समर्थासी वाचवा वाचवा बाबा यासी पदतीर्थ मागितले चरण तीर्थ घेऊनी भावे करुणी वंदन परत गेला तो सज्जन जानरावा ग्रहीते दवा करवी तीर्थासी प्राशन तीर्थ झाले अमृतपान जानरावाचे चुकले मरण साक्षात्कार हा घडविला कधी सौम्य कडक कधी वापरती भाषा साधी कृपा होता टळली व्याधी अनुभविती ते भक्तगण समर्थापासी भक्त एक व्रती त्याची ती दांभिक सद्गुरु दर्शना येता लोक सांगे मीच दास असे गजानन अंतर्ज्ञानी कोण कैसा घेती जाणुनी फळ देती जैसे करणी सेवकासी ते अनुभविले विठोबा माळी नाम त्यांचे सोंग घेई साधुत्वाचे कार्य त्याचे लुबाडण्याचे म्हणून तया ताडिले लाभ होणी संताचा खेळ त्याचा तो दैवाचा ऐशा परी शेवट त्याचा गजानना दुरावला इति श्री गजानन महात्म्य तृतीय अध्याय समाप्त। श्री गजाननाय नमः। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। तू गजानन सर्वेश्वर नामस्मरता विघ्ने दूर मोदक प्रिय दुर्वांकुर परशु हाती शोभतो अनंत होती अवतार संत महात्मे शूरवूर तया कारणे साचर सुख समृद्धी पावती आता ऐक पुढील कथा बंकटा आग्रही तुम्ही समर्था बालका सवे खेळत असता चिलिम भरवी कौतुके चिलिम पेटविण्या पाही परिसमाध साधन नव्हते काही शोधून पाहता नाही इलाज कुणाचा चालला वैशाख शुद्ध पक्षास अक्षय तृतीयेचा तो दिवस बालक एक वदला तयास पाहतो जाऊन शेजारी जानकी राम नामे सोनार राहत होता थोडा दूर मनात होता विचार तयाग्रही गेला असे विस्तव होता बागे सरित बालक झाला हर्षित गजाननास्तव विनवित मागे अग्नी तो तया दिवस सणाचा तो जाण परतविला बालक विस्तवा विन होवणी जानकी राम क्रोधामयमान वदता झाला तया प्रती व्यवहारिक नसे तुम्हा ज्ञान
वाटे देव गजानन, चिलीम पेटवावी अग्निविन उगाच भोंदू वाटतो. बालके होती चिंता तुर, मनात करीती विचार, विस्तवा वाचुनी लाचार, विनमुख होऊनी बैसले. गजाननाने जाणिले सर्व, सोनार राम जाहला गर्व. अक्षय तृतीयेचा पर्व, नच विस्तवे देणे त्या मणी. चिलीम घेतली ती हाती, महाराज वदती बंकटाप्रती. धरी रे काडी ही वरती, चिलीम पेटविली अग्निविने. इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला, बसविले आप्त भोजनाला. चिंचवण्याचा प्रकार झाला, याच दिनी होता असे. पक्वान वाढिले पात्रात, चिंचवणे दुरोणात. पहा कैसे घडले अखंडित, चिंचवण्यात अळ्या जाहल्या. उठले लोक जेवणा विरहित, एकही घासना पोटात. जानरे की राम होई विस्मित, प्रत्यय तया दाखविला. मी माझे दाखविले अज्ञान, आता जातो तया शरण. धावणे धरिले चरण, क्षमा याचना मागत असे. कळला तुमचा अधिकार, लोळण घेई पायावर. मी अजान लेकरू पामर, कृपादृष्टी पाही आता. ठेविला हस्त तयाशिरी, जाण्या सांगती माघारी. चिंचवणे होई अमृतापरी, आश्चर्यचकित तो जाहला. चंदू नामे एक भक्त, राहत होता शेगावात. आणि कही असती तेथ, सेवे माझी स्वामीच्या. चंदूस वदती महाराज, कानुले देई मजाज. न करी इतराज, उतरंडीत तुझ्या असती ते. चंदू मुकीनं घरी गेला, विचारी आपल्या बायकोला. उतरंडीत असेल का कान्हवला, असल्यास देई सद्गुरुसी. होऊन गेला महिना एक, घरी जेवले असती लोक. परी बुद्धीसी सद्विवेक, पहा म्हणे तो ती जशी. उतरंड उतरुनी पाहता, दोन कान्हवले येती हाता. मोद झाला तया चित्ता, धन्य म्हणती गजानना. घातले चरणी दंडवत, त्रिकाल ज्ञानी हा संत. सुख समृद्धी जीवनात, तये कृपे लाभली. माधव नामे एक ब्राह्मण, आला ग्राम चिंचोलीहून. संत चरणी होईन लीन, मोक्ष साधावया कारणे. अट्टाहासे करुणी, राहिला अन्न पाण्या वाचुनी. काय झाले असे क्षीण, मरुमोळ मुख तो झाला. विनविती तया लागुनी जन, सोड म्हणती उपोषण. महाराज ही पाहती सांगुण, परिणमाणी तो कुणाचे. रूपे धरुणी अकराळ विक्राळ, महाराज येती त्याच्या जवळ. माधव काढता झाला पळ, वाचवा वाचवा म्हणोनी. मृत्यूस भ्याला खरोखर, समर्थानी केला विचार. प्रपंची त्यागीचा आचार, निर्धार करी नामाचा. ऐसे वदुनी गजानन, केले तयासी पावन. शुद्ध पावन आचरण, उपासना जना सांगती. ती श्री गजानन महाराज चतुर्थ अध्याय समाप्त. श्री गजाननाय नमः. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथ सच्चिदानंदा, सुबुद्धी द्यावी मतिमंदा. तव कृपे स्वानंदा, आत्मनंदा देसी तू. समर्थाचे आले म्हणी, वसंत पूजा एके दिनी. करावी ऐसे वदुनी, कार्य तेच करविले. बोलविले वैदिक ब्राह्मण, करविले त्यांचे पूजन. दक्षिणा तया अर्पण, शिष्य हाते करविली. वाढला शिष्य परिवार, म्हणून महाराज गेले दूर. सोडून शेगावीचा शिवार, काननाप्रती हिंडती. महाराज फिरत फिरत आले, पिंपळगावी स्थिराविले. शिवमंदिर एक भले, हेमांडपंथी पाहून. घालोनिया पद्मासन, बैसले समाधी लावून. झालेसे अस्तमान, गुराखी गुरे नेती घरा. इतक्यात कुणी मंदिरात, वंदन्याला शिवाप्रत. समर्था पाहिले तेथ, आश्चर्य वाटे मणी त्यांच्या. कळवी वार्ता सकलास, भेटी देती मंदिरास. हर्ष होई सर्वास, सानिध्य त्याच्या बैसले. कुणी करीती भजन, मनोभावे पूजन. शुद्ध भाव आचरण, नैवेद्यासी ठेविती पुढे. गुराखी गेले गावात, समस्त जना कळवी मात. होती सकळ हर्षित, साधुशी त्या पाहुणी. राहिले तिथे काही दिवस, काळजी वाटे बंकटास. तयामणी तोची ध्यास, असतील कोठे गजानन. शेगावीच्या बाजारी, खरेदी करण्या काहीतरी. पिंपळगावचे करी मंगळवारी पातले. भेट होई अकस्मात, बंकट आणि ते ग्रामस्थ. सांगती एकमेका वाप्रत, महती त्या संताची. पिंपळगावी एक अवलिया, अनेक करी तोलिलया. काय वर्णावी तिकिमया, संतोषमनी बंकटाच्या. बंकट येऊनी विनवितया ते, महाराज चला शेगावाते. भक्तजन उपोषित ते, तुम्हास्तव राहती. परत आणिले शेगावात, गजानन महासंत. वास त्यांनी तिथं बंकटास्तव केला असे. तिथून काही दिवसात निघून गेले आडगावात. उन्हाळा तो रखरखीत, मध्यान्हकाळी तृषित ते. पाणी न मिळे प्यावयासी, त्रास बला ग्रामस्थासी. त्रासून ते जीवनाशी, कष्ट करीती रात्रंदिन. अडगावातून आलेलं अक्कोलीस, शोधित पाणी प्यावयास. भास्कर नागरी शेतात, महाराज येती तया जवळी. घट भरला तयापाशी, पाहता मागती जलत्यासी.
नकारा देवडी बदला तयांशी, नगापीर तू असमती रे आमच्यासाठी असे नीर, दुर्णा आणिले डोईवर जाई इथुनी सत्वर, वरमी बोलतो बोलला महाराज किंचित हसले, निघून ते दूर गेले. वीर पाहुणी थांबले, परी कोरडीच ती असे, वृक्षातळी बैसून डोळे मिटून करीती ध्यान, सच्चिदानंद दयाघन विनविता प्रभूसी झाला, विहिरीस पुठले पाजर क्षणात भरले तित नीर, प्याले पाणी दयासागर भास्कराने ते पाहिले, धावून गेला तयापाशी, क्षमा करा पामरासी ऐसे वदून चरणासी, घट्ट दुरुणी बैसला कृपा करिता तयावर, समर्थतेची योगीवर देवणे अभयवर सन्मार्गासी लाविले. इति श्री गजानन महात्म्ये पंचम अध्याय समाप्त. श्री गजाननाय नमः. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सद्गुरावरा कृपा खरा असता तया काय दुरी, सदैव तूच सहाय्य करी भक्तराणा उपासका, हाच अनुभव येई त्यासी, जो करी संत सेवेसी, रिद्धी सिद्धी पदीच्या दासी, होणे राहती. आता पुढील कथा सुरस ऐका श्रोते सावकास, भक्त नेती मळ्यात कणसे खावया गजानना, कणसे मक्याची घेऊन बंकट येई स्वयंहून, भाजण्या अंगी चेतवून सकल बैसले सभोवती, वृक्ष चिंचेचे अपरंपार आगी मोहळ तयावर, होता तियेची धूर पसरल्या माशा चहूकडे, गेले पळून सारेजण राहिले एकटे गजानन, माशांनी अंग झाकून गेले असेची झाहले, महाराज असती शांत, मक्षिकांची न तया खंत, नवल ते पाहती भक्त, सहनशीलता ती पाहुनी, माशा मोहळ सर्वतेची, रूप स्वमेव ब्रह्म हेची, निज लिलेने दाविले साची, आला धावूनी बंकट, होऊन गेला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, काटे शरीर अपार, बोचलेले ते पाहती, बंकट लालाला बोले वचन, या सर्वांसी कारण मीच एक असे जाण, दुर्दैवी मी खचितची, पाहुणी बंकटाची स्थिती, परतुनी मक्षिका लाविती, कौतुक तेच दाविती, सकल जनासी ते धवा, काटे रुतले ते पाहून, बंकट करी पाचारण, चिमटा सोनार घेऊन आला असे त्या ठाई, अंगीचे रुतले काटे काढून शक्ती चिमटे, मीच काढून उलटे दाखवितो ऐसे बोलती, ऐसे वदुनी गजानन श्वास धरिती रोखून, रुतलेल्या स्थलातून काटेवरती आणिले, ऐसा पाहुण प्रकार आनंद झाला सकळा फार, तो भगता अधिकार चकित ते जण झाले, कणसे भाजून या भक्त आनंद बैसले खात, परतुनी गेले गावात, जन समवेत समर्थाच्या महाराज येती कोटास, भेटण्या बंधू नरसिंगजीस, गुरु कोतशालीस मानुनी जे असती हो, नरसिंग विठ्ठल भक्त जन्म मराठा कुळात, ईश चिंतनी सदारत, श्रद्धास्थान ते जनतेचे, कनदाट अरण्यात वास करून एकांत, नरसिंग राहती नित्य, तया संत हे भेटती अलंगिले एकमेका, बैसले आसनी एका, भावना उरला परका, हितगुज करीते झाले, प्रपंच करुणी परमार्थ, साधिला हेतू तो सार्थ, ज्ञानोपासना यथार्थ, करुणी राहिला निर्दोष तू, कर्मभक्ती योग धर्म याचाची घडो संसर्ग, रांग विना अंतरंग हाच मार्ग सुलभ हो, जैसे जैसे कथन केले तैसेचे त्याने मानिले, चरण भावे वंदिले परोपकारी निसंशय, तुम्ही आम्ही सर्व एक व्रती ठेवून सद्विवेक, संकटा झेलून अनेक, शांती नांदावी या भुवरी, नित्य भावी भेटी गाठी, अपराध घालून या पोटी, गजानना कृपादृष्टी नित्य राहो आम्हावरी, अशंक्य तुम्हाला से काही योगक्रिया जाणत आहे, भाव तुझा भर नाही, बंधू धाकटा मीच हो, सोने जैसे बावन कसी, कमीपणा नाही त्यासी, संत महात्मा हा गुणराशी, साक्षात्कारी तुम्हीच हो, काननाप्रती दोन संत वार्ता पसरली कोटात, दर्शनासाठी जण येत येऊन लागती क्षणात ते, तितक्या माझे गजानन आधीच गेले निघून, दर्या पुराच्या सानिध्य जाण येऊन राहिली शिष्यासवे, भेट देती ब्रजभूषणा, वेद पारांगत विप्रजना, शिवरगावी पूजनी अर्ध दाना करीत असे, प्रातकाळी नदी तीरी विप्र येती सदाचारी, पूजा पात्र तया करी, योगी राजा हा भेटला, उदय चाली मित्र आला, तम अवघाची नेमिला, ब्रह्मांड नदी डोलत बैसला, योगी ऐसा पाहितो, सूर्या समान ती कांती, अजानुबाहू गुरुमूर्ती, वज्रभूषण हर्षिला चित्ती, अर्घ्य पाद्य पूजिला, साष्टांग केला नमस्कार, मुखे त्याची नाम गजर, नवोदरीचा भास्कर प्रत्यक्ष भुवरी राहिला, हृदयाची तया लावून दिले तया आलिंगण, धन्यत्व पावे जीवन अथर्वच तयाला भला, परतुनी आले शेगावात, उत्सव मारुती मंदिरात, नामसंकीर्ण गजरात, अन्नदाता करविले, तेची राहती गजानन, बंकटा लावून परतून राहण्यायोग्य हे स्थान, ऐसे म्हणून सांगितले, स्वामी राहती मंदिरी शेगाव झाली पंढरी, भास्कर पाटील सेवा करी गजानन तव कृपे. इति श्री गजानन महाराज षष्ठोध्याय समाप्त. श्री गजाननाय नमः.
अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणराया. कथन करावया तवलीला तूच लाविली लिहावया हात धरुणी बालकासी. मती मूढ मी अज्ञान बालक हो तुझे हे स्थान. चित्ती तुझसी साठवून लेखनात या करीतसे. मारुतीचा हा उत्सव करीत होते रंकराव. पाटील नामे खंडेराव धनिक होता थोर थोर. संत सेवा घरी खरी त्यात लाभली जमेदारी. उत्तम कुशल व्यवहारी बंधू ही तयासी असती हो. लक्ष्मी नांदे सर्वा घरी तरी सर्वच सेवे करी. कीर्ती पसरली दूरवरी उत्सवा कारणे तीच ती. महादजी कुकाजी कडताती आपण आपल्या रमती काजी. घराण्या उपदेश देती गोमाजी. समर्थतेही नागझरीचे कडता सिजीजी पुत्र सहा. पुत्रविरहित कुकाजी हा जन्मदात्या पिता परी हा. प्रेम करी सर्वावरी रिद्धी सिद्धी राबती घरी खंडू पाटील कारभारी. बंधू 5 जण ते जरी सर्व मान देती तया. काही सज्जन काही उर्मट करीती जना सवे कटकट. गजाननावरी रुष्ट होणी छळ करीती ते. गजानन योगेश्वर असन करी साचार. जे जे काही होती प्रकार परिनिरुत्तर असती ते. हसण्यावरी सर्व नेती समाधानी सदावृत्ती. भास्कर पाटील सांगती सद्गुरूच्या राहितो. 6वे नाव अपमान म्हणून वदे तयाला गुण. मंदिरी त्यान राहावे आपण भास्कर वदे परोपरी. जाऊ अकोली ग्रामासी देती त्रास हे सकलाशी. सौख्य न मिळे जीवनासी उन्मत ते राहती. गजानन वदती भास्कराते आवर घाली मनाते. परमभक्त हे आमाते सत्ताधारी जरी असती. जमेदारासी उर्मटपणा असे खचित हे भूषण म्हणून याचे वजन ग्रामवासियावर हो. पाटला माझी नामे हरी आलं हनुमान मंदिरी. महाराजा नमस्कार करी विनविती कुस्ती खेळण्या. तू हारशील कुस्तीत नको पाहू माझा अंत. परोपरी विनवित असता न मानितो तया. महाराज राहिले बसून उठवी बदले त्याला गुण. पाहतो कैसा तू पहलवान गर्व त्याचा हरवया. पाटील हरी पुढे आला बहुत यत्न करिता झाला. परी यश न मिळे त्याला झुंजता हो समर्थासी. गजानन वदती हरी ते नच छळावे इतर ते. स्वामी माने कर्तव्य ते करीत राही यापुढे. सद्गुरु समर्था पुण्यराशी उपकृत केले आम्हाशी. सांगितलेल्या परी अहर्निशी राहू हेची सत्य असे. तेव्हापासून सर्वजण राहती नम्र होऊन. गजाननाची शिकवण शिरसावंद्य मानिली. परी होते काही कुटाळ लहरई करण्याछळ. होऊन या उतावळ संता सानिध्य येती ते. घेवडी उसाची मुळी पातले ते राऊळी. भावना तयाची खुळी करिता आग्रह ऊस खाण्या. अट आमची मान्य करा करू आम्ही ऊस प्रहारा. वळ अंगावरी ना जरा दिसता मानू वंदे तुम्हा. महाराज असती मौन्य तेच मानिती हे प्रमाण. हाती उसा ते घेऊन धावून आले अंगावरी. भास्कुरा हृदयी तळमळ वदे नकारे करू छळ. अंगी तुमच्या जरी बळ रीत बरवी ही नव्हे. महाराज वदती बालकांना त्रास झाला असेल कोणा तरी तो शमविणे आपणा. विश्रांतीची जरूर असेल. सर्व बैसविले समेत ऊस घेतला हातात. रस काढीला पात्रात हातानेच तो पिळून या. जेवढे होते तिथे ऊस काढीला सर्वांचा तो रस. प्यावया दिला सकलास श्रम परिहार करावया. खंडू पाटला कळली मात झाला असे तोही चकित. मार्दवता त्या वाणीत अरे तुरे वदतसे. गण्या गण्या गजानन वाचे वदता निर्मळ मन. शुद्ध भाव अंतकरण दुजेपणा मुळीच नसे. खंडूजीचे नव्हते मुलबाळ निपुत्रिक वदती सकळ. कुकाजीचा वृद्धापकाळ चिंतामणी करीतसे. आळवितसे गजानना म्हणित या छातीच याचना. इच्छा दर्शवी पुत्राविना जीवन कैसे जगावे हे. वदती संत गजानन परमेश्वरी सुन्न जान. पुत्र होईल तुझ लागून वचन सत्य ते जाहले. इति श्री गजानन महाते 7ोऽध्याय समाप्त. श्री गजाननाय नमः.